नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले असून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अहिल्यानगरचे अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर आत्महत्येचा इशारा दिला आहे. पानसरे यांच्या उमेदवारी माघारीसाठी एका सूचकाने अर्ज दाखल केला होता. मात्र माझा अर्ज मागे घेण्यासाठी सूचकाची जी सही वापरण्यात आली ती पूर्णपणे खोटी आहे, असा गंभीर आरोप दत्ता पानसरे यांनी केला आहे. प्रशासनानं यात तातडीने हस्तक्षेप करून न्याय दिला नाही तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांसमोरच जीवन संपवू, असा थेट इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर देऊन उपोषण सुरू केलंय. या धक्कादायक प्रकारामुळे निवडणूक कार्यालय आणि परिसरात एकच गोंधळ उडाला असून प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. माझा उमेदवारी अर्ज मी स्वतः आल्याशिवाय सूचकामार्फत घेऊ नये. कुठल्याही प्रकारचे माघारीच्या अर्जावर मी सही केलेली नाही. मी माझ्या आई वडिलांना स्मरून सांगतो, सर्व नगरसेवक मतदारांना स्मरून सांगतो, हे माझी विड्रॉल हे डुप्लिकेट जर असेल, सही केलं असेल तर तो डुप्लिकेट असेल. माझी विड्रॉलवर सही नाही. जर चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी जर निवडणूक अधिकाऱ्याने काम केलं असेल तर मी आत्मदहन करणार आहे. हे माझा पणन महासंघाचा राजीनामा, त्यांना पणन महासंघ लागते ना, घ्या. हे पणन महासंघाचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, दादांचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने मला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेलं नाही आणि आज मी त्या खातर हे पणन महासंघाचा राजीनामा सुद्धा आपल्या मार्फत त्यांना पोच करत आहे. परंतु कुठल्याही पद्धतीनं ह्या 461 आणि 5662 या मतदारांच्या मी अन्याय होऊ देणार नाही. माझा व्हॅलिड अर्ज करावाच लागल. विषय असा आहे, ऐका, तुमच्या सूचक आणि अनुमोदकांनी कोणाला प्राधिकृत केलं होतं का? बिलकुल केलेलं नाही. तुमच्या सूचकाने माघार घेतलेली आहे, तिथं अर्ज बिलकुल केलेली नाही. मी सही केलेली नाही. मी प्राधिकृत कोणाला केलेलं नाही. तुमची भूमिका काय असणार? दुसरी भूमिका, दुसऱ्या आताच्या याच्यानंतरची भूमिका, ही तर माझा अर्ज व्हॅलिड झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. इथून माझं एक तर मी जाईल मंजूर करून, अन्यथा माझं धड जाईल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.